आर्द्रता ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, हा महत्त्वाचा द ह्युमिडिटी ऑफ द एअर असं ज्याला आपण म्हटलं जातो, हा महत्त्वाचा भाग आहे कशाचा, हवामानाचा. कारण की जे काही आपण म्हणतोय की हवामानाचे प्रमुख अंग कंपोजिशन ऑफ द एअर, जे तुम्ही ॲटमॉस्फिअर म्हटलंय, कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर, प्रमुख घटक, त्याच्यात जो वायू एक घटक आहे, त्याच्यात दुसरा घटक येतो तुमचा डस्ट पार्टिकल, तिसरा घटक येतो ते म्हणजे बाष्प, आणि बाष्प म्हणजेच हवेतील आर्द्रता. हे लक्षात घ्या. मग थोडंसं स्केट बोर्ड एकदम सोपं आहे, त्याला आपण पहिले हे करूया, त्याचा रिव्ह्यू घेऊया काय दिलेलं आहे, आणि मग आपण एक्सप्लेन करूया आर्द्रता, आर्द्रतेचे प्रकार, निरपेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, ज्याला आपण अगेन ही म्हणतोय कुठं विशिष्ट आर्द्रता, असे ते प्रकार दिलेले आहे ते सुद्धा समजून घेऊया थोडंसं एक्झाम्पल वाईज, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मग आता ह्युमिडिटी किंवा वातावरणातील आर्द्रता म्हणजे काय बघा, हवेतील असणारे बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. म्हणजे आर्द्रता म्हणजे काय, हवेतील असणारं बाष्प. फक्त आता एक लक्षात घेऊया, हा बाष्प जे आहे हवेतील, या बाष्पाचा पुरवठा किंवा हे बाष्प येतं कुठं, ते लक्षात घेऊया आपण. हवेतील बाष्प याचे स्रोत काय, हवेत असणारा बाष्प याचा स्रोत काय असतो, तो स्रोत आहे की पृथ्वी ऑलरेडी 71% काय पाणी आहे, म्हणजे पृथ्वीवर काय जलाशय, या जलाशयाला सूर्यापासून येणारी काय आहे तर तापमान कंटिन्युअस आहे, आणि तापमानामुळे ज्याला आम्ही बाष्पीभवन म्हणतो ही प्रोसेस बरोबर आहे पृथ्वीवर 24 तासपैकी कुठे ना कुठे चालूच आहे. सो एक स्रोत काय झाला इव्हॅपोरेशन, जे आमचं हायड्रोजन सायकल वगैरे ज्याला आपण म्हणतो. दुसरा स्रोत काय असतो तर जे आमचे इथं असणारे वृक्ष आहे, कुठे आमच्या याच्यावर पृथ्वीवर असणारे, आणि या वृक्षाच्या पानातनं त्याला आम्ही काय दिला शब्द, बाष्पोत्सर्जन, हा एक स्रोत बरोबर ना, किंवा इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, याला काय म्हटलं जातं, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, हा सुद्धा तुमच्या हवेत येणारा बाष्पाचा स्रोत आहे. त्याच्यामुळे हवेत बाष्प असणारच आहे. फक्त आता हवेत बाष्प आहे त्याला आम्ही ह्युमिडिटी म्हणतो, म्हणजे त्याला आम्ही हवेची आर्द्रता म्हणतो. आता हवेची आर्द्रता ही त्या हवेच्या तापमानावर डिपेंड असते. त्या हवेचं तापमान कसं आहे, जर जास्त तापमान असेल तर हवा अधिक बाष्प समाविष्ट करते. जर हवेचं तापमान कमी पडलं तर हवा बाष्प जास्त समाविष्ट करत नाही, आणि मग त्यावेळेस जर जास्त समाविष्ट करू शकली नाही, हवेची कॅपॅसिटी डिपेंड आहे तापमानावर, किती बाष्प घेऊ शकते. आता फॉर एक्झाम्पल याचं एक सिंपल, मी येतो हे पुस्तकांचं वाचूच, पुस्तकातलं वाचायचंच आहे, सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. एखादं ए नावाचं ठिकाण आहे आणि एक बी नावाचं ठिकाण आहे. ए नावाच्या ठिकाणाचं तापमान आपण असं गृहीत धरूया की इथं 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे. या 30 डिग्री सेंटीग्रेडला ही हवा ग्रॅममध्ये आपण बाष्पमध्ये दाखवलाय, ग्रॅममध्ये असते, ही इथली हवा 30 याला आम्ही म्हणू 30 ग्रॅम बाष्प समाविष्ट करू शकते. कितीला, ही त्याची कॅपॅसिटी आहे, ही काय इथली कॅपॅसिटी. पण आता 30 डिग्रीला सध्या या हवेत बाष्प 25 ग्रॅम आहे, म्हणजे कमी आहे कॅपॅसिटीच्या, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जेव्हा याच्यात जर कॅपॅसिटी 30 ची आहे समाविष्ट करण्याची 30 डिग्रीला, आणि ज्या वेळेस जर तेथील ए या ठिकाणच्या हवेनी 30 ग्रॅम हे बाष्प समाविष्ट केलं किती तापमानाला, 30 डिग्रीला, त्यावेळेस तुम्ही म्हणा हवा सॅच्युरेटेड झाली. आता हवेची कॅपॅसिटी नाही आहे बाष्प घेण्याची, त्याला दिलं आहे बाष्प संपृक्त हवा होते असा शब्द आहे, बाष्प संपृक्त, सॅच्युरेटेड होणे. आता कॅपॅसिटी नाही आहे. मग हे मोजलं जातं की त्या हवेची आर्द्रता कशी आहे. जर तिथं फुल ऑफ कॅपॅसिटी तिने जर हवा काय केली, हे केलं, सॅच्युरेट झाली कॅपॅसिटीच्या एवढी, तर त्याला आम्ही म्हणू शकतो की ती काय झाली, बाष्प संस्कृत झाली. जर आता तिने मग सांगितलंय फक्त 25 ग्रॅमच घेतली, आता 30 डिग्रीला 25 ग्रॅम काय, इट्स अ ॲक्च्युअल बाष्प, म्हणून त्याला आम्ही ॲब्सोल्यूट म्हणतो. कॅपॅसिटी 30ची होती, घेतली 25, तर 30च्या 25% जर आम्ही काढलं सपोज, तर ते जर आमचं भरलं म्हणजे किती होतं, 5 × 30 काय होतात, 75% वगैरे गेलो आम्ही, तर लक्षात घ्यायचं. मग तुम्ही म्हणाल 75% तिथलं हवेचं काय प्रमाण आहे. सो ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि स्पेसिफिक ह्युमिडिटी हे कन्सेप्ट अशा वेळी काय केले जातात, लिस्ट केले जातात, आणि ते आपल्याला समजून घ्यायचं. मी जस्ट एक्झाम्पल सांगितलं, मग आता पहिले वाचतो आणि मग एक उदाहरण घेऊन समजून सांगतो. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. डोक्यातील हवेच्या बाष्पाचा स्रोत काय आहे तर जलाशय किंवा वृक्ष,
बिकॉज द इव्हॅपोरेशन किंवा ट्रान्स इव्हॅपोरेशन हे दोन. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेचा म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतं. आपण मोस्ट ऑफ द हिवाळ्यात हवा कोरडी असते म्हणून स्किन ड्राय होते, म्हणून आपण काय असेल ते काय कोल्ड क्रीम मॉइश्चर वगैरे लावतो. का लावतो? हवा कोरडी आहे. कधी कोरडी आहे? हिवाळ्यात. हवा कोरडी आहे म्हणजे हवेत मॉइश्चरच नाही आहे ना, म्हणजेच बाष्प नाही आहे. का नाही आहे? तर तापमान कमी आहे, त्यामुळे बाष्पीभवन कमी आहे. दॅट्स इट. टेम्परेचरचा संबंध आहे कोणाशी? बाष्पाशी. हे लक्षात घ्या, तापमानावर डिपेंड असतो. आणि तुम्ही समुद्र ठिकाणी गेले, तुम्ही कोकणात गेले, कोकणात नेहमीच हवा काय असते आमची? दमट असते. दमट का असते? ते समुद्र आहे, समुद्रातनं बाष्प सप्लाय होत राहतं म्हणून तिथल्या हवेत काय येतो? दमटपणा येतो. म्हणजे आर्द्रता अधिक आहे ना, आर्द्रता अधिक आहे म्हणजेच बाष्प अधिक आहे. हवेतील बाष्प म्हणजेच आर्द्रता. इथंच दिलेलं आहे. इज इट क्लिअर? हवा विशिष्ट तापमानावर विशिष्ट प्रमाणात बाष्प धारण करू शकते. हवा विशिष्ट तापमानावर विशिष्ट प्रमाणावर बाष्प धारण करू शकते. म्हणून हवेची बाष्प धारणाची कॅपॅसिटी ही टेम्परेचरवर डिपेंड आहे. त्यावेळेचं टेम्परेचर काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. हवा जशी थंड होते तशी तिची बाष्प धारण क्षमता कमी होते. कारण की काय होते? आता ती जितकी उष्णता अधिक तितकी हवा जास्त बाष्प धारण करते, जास्त वॉटर वेपर होल्ड करते. लक्षात घ्या. आणि जसं तापमान कमी होते त्या बाष्पाचं सांद्रीभवन चालू होते. ढगात रूपांतर होईल ना, मग ढगात रूपांतर होऊन जाईल, ती धारण करू शकत नाही, कमी होते. म्हणजेच गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त गरम हवा जास्त धारण करू शकते. एका विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती म्हणजे एका विशिष्ट तापमानाला मी म्हणून सांगितलं, समजा 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल या ठिकाणी आणि तिची तिथं कॅपॅसिटी किती आहे? 30 ग्रॅम बाष्प धारण करण्याची. आणि ज्या वेळेस ती 30 ग्रॅम धारण करेल ती हवा सॅच्युरेट झाली, बाष्प संतृप्त. म्हणजे एका विशिष्ट तापमानाला एका विशिष्ट ठिकाणचे विशिष्ट बाष्प धारण करण्याची क्षमता, दॅट इज द तिचं बाष्प संतृप्त, त्याला असं आपण इथं म्हटलेलं आहे. मग पुढे आता यांनी काय म्हटलंय? दोन कन्सेप्ट आहे. निरपेक्ष आर्द्रता, बरोबर आहे, म्हणजे ऍब्सोल्यूट. यालाच काय म्हणतो आम्ही? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. व्हॉट इज मीन? याच्यात पहिले मोजून समजून सांगतो, एकदम सिंपल हे करून देतो. यस, एका घन मीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. एका घन मीटर, बरोबर? घन मीटर म्हणजे क्युबिक मीटर, बरोबर ना? असंच त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते, बरोबर आहे ना? कारण विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त, तर ध्रुवाकडे काय होत जाते? कमी होत जाते. बिकॉज टेम्परेचर, बिकॉज सागरी भागात काय जास्त? तर जलाशयाचा पुरवठा किंवा जलाशय क्षेत्र यावर त्या गोष्टी काय करतात? डिपेंड करतात. हा सुद्धा फॅक्टर इथं काय केला पाहिजे? आपण लक्षात ठेवला पाहिजे. दुसरं, सापेक्ष आर्द्रता म्हणजेच त्याला रिलेटिव्ह म्हणतात. एका विशिष्ट तापमानात विशिष्ट घनपण असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानातील हवेची बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तराला हवेची सापेक्ष आर्द्रता म्हणतात. सापेक्ष आर्द्रता टक्केवारी इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज सांगण्यात येते. आता ही झाली जरी 6वी 7वीची शालेय पुस्तकातली भाषा, ती कठीण आहे. मी परत सांगत असतो, पुस्तकं शाळेतले ते विद्यार्थ्यांसाठी केले, ते देव जाणे तयार करताना खरंच विद्यार्थ्यांसाठी तयार करत होते का? तर अतिशय टिपिकल पुस्तकी भाषा वापरली जाते, ती अंडरस्टँडच होत नाही. आता हे दोन्ही कन्सेप्ट, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, व्हॉट इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी, आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. मी तुम्हाला मग इकडे येऊ आणि मग याच्यावर येऊ. हेच उदाहरण वाटल्यास मी तिकडे घेतो. आता फक्त हा उदाहरण काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, ते उदाहरण काय आहे हे थोडंसं समजून घेऊया. पहिले मी घेतो निरपेक्ष म्हणजे ॲब्सोल्यूट. ओके, निरपेक्ष आर्द्रता हे आपल्याला कम्पेअर करायचं आहे. आणि मग आहे तुमची सापेक्ष, रिलेटिव्हली. मी एकच ठिकाण घेणार आहे आणि एकाच ठिकाणचं आपल्याला दोन्ही गोष्टी काढायच्या आहे. आता तुम्ही एवढंच लक्षात घ्या, जेव्हा सापेक्ष आर्द्रता एक्सप्रेस केली जाते ही पर्सेंटेजमध्ये केली जाते आणि ही जेव्हा केली जाते ही ग्रॅम मध्ये केली जाते. एवढं डोक्यात ठेवा फक्त, कशात? ग्रॅम मध्ये. आता ठिकाण कुठलं घेतलंय मी? ए हे ठिकाण आहे. ओके, आता पहिले आपण ए ची कॅपॅसिटी ओळखूया. विशिष्ट तापमानाला विशिष्ट ठिकाणी किती तिथील हवा बाष्प धारण करू शकते. मग ए या ठिकाणी जी हवा आहे, म्हणजे ए या ठिकाणचं साधारणतः आपण मगाशी पकडलं तेव्हाच मी टेम्परेचर म्हणतो, इथं 30 डिग्री सेंटीग्रेड हे तापमान आहे. किती तापमान आहे? ओके, सेंटीग्रेड तापमान. या तापमानाला इथली कॅपॅसिटी किती आहे? म्हणजे काय म्हणतो, इथली कॅपॅसिटी
ऑफ एअर, कोणाची, हवेची, कशाची, बाष्प धारण करण्याची, ती असणार आहे 30 ग्रॅमच. किती असणार आहे, 30 ग्रॅम. ज्या वेळेस या ए या ठिकाणी 30 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये 30 ग्रॅम बाष्प येईल, त्यावेळेस हिला 100% कॅपॅसिटीच्या तिने काय केली, गेन केली. याला म्हटलं जातं सॅच्युरेटेड एअर. म्हणजे आता याच्या पलीकडे ती धारण करू शकत नाही. यालाच बाष्प संपृक्त हवेची परिस्थिती असं म्हणतात. हे लक्षात घ्या. मग आता आपल्याला या ए ठिकाणची कॅपॅसिटी समजली, हे किती होऊ शकतं. मग आता टेम्परेचर किती आहे, सेम 30 डिग्री टेम्परेचर आहे. आता मी येतो याच्यात निरपेक्षमध्ये. 30 डिग्री टेम्परेचर आहे. या 30 डिग्री टेम्परेचरला ओके इथं बाष्प किती धारण केलेलं आहे ते आपण लक्षात घेऊया. आपण म्हणूया 20 ग्रॅमच बाष्प धारण केलेलं आहे. टेम्परेचर किती आहे, 30 डिग्री सेल्सिअस. कॅपॅसिटी किती आहे, 20 ग्रॅम. कॅपॅसिटी किती आहे, कॅपॅसिटी किती आहे 30 डिग्री सेल्सिअसला, 30 ग्रॅम. इथली कॅपॅसिटी किती आहे, हा आता इथं किती केलं आहे, 20 ग्रॅम. म्हणजे कॅपॅसिटीच्या कमी आहे ना. पण आता जर तुम्ही हवेचं बाष्प मोजलं ॲट ॲक्च्युअल, त्याला काय म्हटलं जातं, ॲक्च्युअल असं त्याला म्हटलं जातं. लक्षात घ्यायचं आहे, ॲट ॲक्च्युअल किती भरलंय, 20 ग्रॅम. बरोबर आहे. सो दिस इज निरपेक्ष. म्हणजे त्याची एक सोपी व्याख्या दिली आहे एनसीईआरटीत, फार सोपी आहे. ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ द वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. ॲक्च्युअल अमाऊंट इन द वॉटर वेपर म्हणजे त्या हवेत त्या तापमानाला, म्हणजे ए या ठिकाणी 30 डिग्री तापमानाला जेव्हा आम्ही बाष्प मोजलं ते ॲक्च्युअल भरलं किती, ते 20 ग्रॅम भरलं. जे ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ द वॉटर वेपर असतं दॅट इज कॉल्ड द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. त्याला काय म्हटलं जातं, ॲब्सोल्यूट. निरपेक्ष म्हणजे जी आहे सध्या याची ॲब्सोल्यूट किती आहे, 20 ग्रॅम. काही आहे कारण की आता मी बाष्प मोजलं, कॅपॅसिटी मान्य आहे 30 ची आहे. आपण म्हणतो लय हुशार आहे, 100% मिळवणार होता पण मिळाले 50%. म्हणजे खरे मिळाले किती, ॲक्च्युअल 50. असं ते आहे. तर मोजायला गेल्यावर ॲक्च्युअल भरली किती, 20 ग्रॅम. म्हणजे आत्ता तिची असणारी निरपेक्ष आर्द्रता त्या प्लेसची काय आहे, 20 ग्रॅम म्हणजे ॲक्च्युअल. बरोबर आहे. मग इथं म्हणू शकता तुम्ही की एक वाक्य आहे, ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ द वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. हे लक्षात घ्यायचं. 1 घन सेंटीमीटर हवेतील प्रत्यक्ष बाष्प प्रमाण. प्रत्यक्ष बाष्प प्रमाण हे काय असतं, प्रत्यक्ष बाष्प प्रमाण. प्रत्यक्ष बाष्प प्रमाण. ओके, हे असं. मग आता सर व्हॉट इज द सापेक्षता काय आहे. ओके, आपण ठेवणार सेम. आता याला सापेक्ष मोजायचं आहे. निरपेक्ष किती भरली आमची, ॲक्च्युअल बाष्प मोजला आम्ही ग्रॅम मध्ये. बरोबर आहे. आता कॅपॅसिटी किती आहे, 30 ग्रॅमची. इथं पण आम्ही लिहिणार आहे परत. आता मिळाली आहे किती, 20 ग्रॅमच. जर कॅपॅसिटी 30 ग्रॅमची आहे आणि आहे किती, 20 ग्रॅम, आणि मग आम्ही त्याला काय केलं, पर्सेंटेज मध्ये कम्पेअर केलं तर किती भरेल तुम्हाला. जर 30 ग्रॅम 100% तर 20 ग्रॅम किती टक्के, 80. किती टक्के, क्लिअर. 30 ग्रॅम 30%. 30 ग्रॅम म्हणजे 100%. बरोबर आहे. 90. कोण सांगेल मला. नीट गणित जमले पाहिजे, बेसिक गणित आहे आणि आलेच पाहिजे. त्याच्यात तुम्ही हयगई करू नका. बेसिक गणित जमलं पाहिजे आयुष्यात. ते जाऊ द्या परीक्षा तिकडे काय असेल ते, पण आयुष्यात तेवढं बेसिक क्रॉस मल्टिप्लिकेशन हे आलं पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. माहिती आहे कसं करायचं आहे. हे पहा, 30 जे काही असेल बरोबर आहे ग्रॅम म्हणजे 100, तर 20 ग्रॅम म्हणजे किती. मग तुम्हाला काय करावं लागेल, 20 गुणिला 100 गुणिला 30 असं असते ना कॅल्क्युलेशन. हे केलं इथं. बरोबर आहे. असं तुम्ही कराल. कसं होतं ते सांगा मला पर्सेंटेज. कोण सांगेल. सिंपल आहे ना. किती निघतंय. येस, व्हेरी गुड श्रुती. 66.66 की 66 हे करा ना असे 6. बरोबर आहे. 6 सोपून घ्या. माझं म्हणणं गणित पाहिजे, सिंपल माहिती पाहिजे. फार नाही सर गणित जमतच नाही, आम्ही केलंच नाही, फालतू एक्सक्यूज देऊ नका.
आयुष्य आत्ताच आहे ना, आत्ताच MPSC आत्ताच UPSC सगळं शिकून घ्यायचं आत्ता. काही नाही, सगळं सोपं आहे. आपण तेव्हा करत नव्हतं, आपण डोकं घालत नव्हतं म्हणून ते कठीण जातो. आपण प्रत्येक गोष्टीचं डोकं थोडंसं वापरलं आणि फोकस झालो, प्रत्येक गोष्ट सोपी जाते. सो इथे किती भरली आहे ती? 66.66%. बघा कॅपॅसिटी परत सांगतोय, कॅपॅसिटी किती होते? 30 ग्रॅमची. इथं भरली 20 ग्रॅम म्हणून आम्ही त्याला म्हटलं ऍक्च्युअल ग्रॅम मध्ये. निरपेक्ष आर्द्रता ही ग्रॅम मध्ये मोजतात म्हणून लक्षात ठेवा म्हटलं. ती झाली ऍक्च्युअल, हे पर्सेंटेज मध्ये. आणि ही 100% कधी असते? जर 30 ग्रॅम असते तर दॅट इज 100%. पण 30 ग्रॅम आहे का? 20 ग्रॅम. तो 30च्या कम्पेअर केलं किती बरोबर? 66 ग्रॅम. ही झाली याची सापेक्ष आर्द्रता, जी तुमच्या प्रमाणामध्ये आम्ही त्याला काय करतो? कम्पेअर करतो. आणि जर इंग्लिश मधनं जर NCERTच गेलो, द मॉइश्चर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर ॲज कम्पेअर टू इट्स फुल ऑफ कॅपॅसिटी. काय म्हटलेलं आहे? मॉइश्चर प्रेझेंट इन, मी शॉर्ट लिहितो, ॲटमॉस्फिअर कंपेअर टू फुल ऑफ इट्स कॅपॅसिटी. फुल ऑफ इट्स कॅपॅसिटी, त्याच्या क्षमतेच्या किती टक्के हे काय करायचं? कंपेअर करायचं हवा. ती 66% आहे. समजलं का फरक? याला म्हटलं निरपेक्ष आर्द्रता, याला म्हणतात सापेक्ष आर्द्रता, याला म्हणतात बाष्प संपृक्त. समजले का? 3 पॉईंट जे इथं दिलेले, मी परत येतो त्या पॉईंट्सकडे, लक्षात घ्यायचंय. बघा इथं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आपण इथलं एक्सप्लेन करू. स्टेट बोर्ड आमचं काय सांगतं ते एक्सप्लेन करून घेऊ आपण. स्टेट बोर्डचं सांगण्याचं बघा, सापेक्ष आर्द्रता पर्सेंटेज मध्ये दाखवलेली आहे. निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिला 100. जाऊ द्या, नाही समजत आहे द्या खोडून, काही डोका लावायचं मला करायचंच नाही कॅल्क्युलेशन. ओके, सोप्या वेळी 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम मीटर क्यूब आहे. तेच दिलंय ना. असून बाष्पधारण क्षमता किती आहे? 30. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती, जे तुम्ही आता काढलेली आहे? 66.66. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम आहे, बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम आहे. आता याचं मला उत्तर काढून दे, चल लवकर. हे वाक्य वाचा. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता किती आहे? 15. आणि बाष्पधारण क्षमता किती आहे? 15. तर मला सांगा त्याची श्रुती, दिव्या, सुरक्षा, पवन. म्हणजेच हवा काय झाली तुमची? 100% असल्या म्हणजे बाष्प संपृक्त. बरोबर आहे? काय श्रुती, दिव्या? म्हणजेच काय झाली आहे? Yes, 100%. Just if it is 100% of full of capacity, then it is called a saturated air. बाष्प संपृक्त हवा. इज इट क्लिअर? इतकं सिंपल. आणि जाता फक्त सांगून ठेवतो, हे दिलेलं नाही आहे. ओके, हे बघ ग्रॅम घतिमीटर हे वाचून घ्याल काय दिलेलं आहे. तर विशिष्ट आर्द्रता स्पेसिफिक, ती पण सांगून ठेवतो. विशिष्ट आर्द्रता म्हणजे काय? स्पेसिफिक ह्युमिडिटी, त्याची एक व्याख्या आहे 1 किलोग्रॅम हवेतील, 1 किलोग्राम हवेतील, बरोबर आहे, बाष्पाचे वजन. 1 किलो हवेतील बाष्पाचे वजन. बाष्पाचे वजन स्पेसिफिक, त्याला स्पेसिफिक ह्युमिडिटी ऑफ एअर असं संबोधतात. म्हणून 3 प्रकार माहित पाहिजे. आर्द्रता म्हणजे काय? हवेतील बाष्प. त्याच्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तापमान. आणि दुसरा फॅक्टर येतो की अवेलेबल वॉटर बॉडीज, जलाशय. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानुसार तुमचं असणार आहे निरपेक्ष, ॲब्सोल्यूट, ॲट ॲक्च्युअल वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. रिलेटिव्ह, सापेक्ष, कंपेअर टू द, कशाला? फुल ऑफ कॅपॅसिटीला कंपेअर करायचं. आणि थर्ड इज द स्पेसिफिक, 1 किलोग्रॅम हवेत. ओके, असं आहे आर्द्रता. क्लिअर का? याला म्हटलेलं आहे आर्द्रता. हे लक्षात घ्यायचं आहे.